तर 4 भिंती. शाहूनगरच्या वैभवशाली काळातील स्मृती जतन करणारी ही टेकडी. थँक्यू सो मच डॅडी. तर सर्वच आमच्या आपल्या युट्यूब फॅमिलीला खूप छान प्रकारे माहिती दिली, लिहिलेलं खूप छान वाचून दाखवलं, त्याबद्दल धन्यवाद. खरंच आहे डॅडी कायम म्हणजे सपोर्ट करता आणि थँक्यू सो मच. हॅलो गाईज, कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण छान असणार आहात. तर जशा तुमच्या परीक्षा चालू होत्या तशा आमच्या सुद्धा परीक्षा चालू होत्या, त्यामुळे व्हिडिओ बनवता आला नाही, त्याबद्दल सॉरी. माझी परीक्षा होती बरं का. तर आपण आज एका सुंदरशा छानशा निसर्गरम्य वातावरणात भेट देण्यास आलेलो आहोत. तर आपण आलेलो आहोत 4 भिंतीवरती आणि चला तर पाहूया, म्हणजे बघूया, आनंद घेऊया. नक्कीच तुम्ही सुद्धा इथे आलं पाहिजे. तर चलो चलते है. तर सारखंच यायला पाहिजे. छान आहे एकदम. सातारपासून काय सातारचाच भाग आहे, त्यामुळे नक्कीच अधून मधून यायला पाहिजे. कसं विरंगुळा जेवायला भारी वाटण्यासाठी नक्कीच यायला पाहिजे. तर जाऊयात आपण पुढे. तर चलते. तर आताच आपण आहोत ह्या ठिकाणी. तर आपण इथून पुढे चालत जाणार आहोत. चालतच जायचंय पायऱ्याने आणि खूप छान वाटतंय, म्हणजे इथं आल्यावर सुद्धा खूप छान आहे. सो आपण जाऊयात. तर चला. चला चलते. आणि अजून एक मेन गोष्ट सांगायची राहिली मगाच्यानं, की आपल्यावर तिकड्या ती दोघं हा, तर आपल्यावर ही दोघं फ्रेंड्स म्हणजे सिस्टर अँड ब्रदर असे 2 जण आहेत यांच्यासोबत, आणि आपले मेन डॅडी सुद्धा आपल्यावर आहेत. सो चला जाऊया आपण सगळीजण एनर्जीने वर. आणि आज खूप दिवसाने व्हिडिओ करत आहे, त्यामुळे तर आणखीन एनर्जी आली आहे. खूप छान वाटतंय. तर चला चलो. चला अरे वा, आपला पूर्ण सातारा इथून आपल्याला दिसणार आहे. सुंदर सातारा आपल्याला पाहायला भेटतोय इथून पूर्णपैकी, आणि खूप छान वाटतंय यार. नक्कीच सगळ्यांनी, म्हणजे तुम्ही नक्की या गाईज. खूप छान आहे, भारी वाटतंय. आणि असं म्हणजे इथे मेन म्हणजे याला म्हणतात 4 भिंती. आणि साताऱ्यावरून खूप जवळ आहे आणि म्हणजे साताऱ्यात आहे. तर चलो चलते रहते. 4 भिंती का माहौल कुछ अलग ही है, तो जरूर आना यार. ऐसी ही लाईफ है, भारी वाटतंय. चला. असे पक्षी आकाशात भ्रमण करताना हे काही वेगळं दृश्य. इकडे सूर्यदेव मावळत आहेत. चलो. तर गाईज याची माहिती एकदम छान पद्धतीनं डॅडी देत आहेत. आपण 4 भिंतीचे काय वैशिष्ट्य आहे इथं वर लिहिलंय, वास्तू वैशिष्ट्य. तर 4 भिंती शाहूनगरच्या वैभवशाली काळातील स्मृती जतन करणारी ही टेकडी. ऍक्च्युली ही टेकडी आहे, टेकडीवरती हे बांधलेलं आहे. तर पुढे वाचूया आपण. या टेकडीवर सातारचे प्रजाहितदक्ष राजे श्री छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी इसवी सन 1830च्या सुमारास 4 भिंती म्हणून ओळखली जाणारी इमारत बांधली. या इमारतीस नजर बंगला असे म्हणतात. म्हणजे इथून बघू एकच राजघराण्यातील स्त्रिया छत्रपतींची दसऱ्याची स्वारी या इमारतीमधून पाहत असत. म्हणजे इथं दसऱ्याची स्वारी म्हणजे जे काही दसऱ्याला मिरवणूक निघत निघत असावी त्या इथून स्त्रिया बघत होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय विषय की इथून सर्व सौंदर्यही दिसत आहे. येथे जवळच कोपऱ्यावर टेकडीची जागा आहे. आज येथे चौथरा दिसत असून त्यावर या ऐतिहासिक इमारतीच्या 4 भिंती उभ्या आहेत. तर ठीक आहे, आपण त्या बघणारच आहोत.
काय कालाय तस्मे नम सातारा नगर परिषद वैभव जपते जनमानसात नूतनीकरण महाराष्ट्र दिन 1 मे 2021. चला काय असेल ते असेल, पण इथून एकंदरीत त्यावेळचे राण्या होत्या, तर त्या इथून सर्व काही टेहळणी किंवा करमणुकीसाठी इथं येत होत्या. हे तर आपल्याला दिसतच आहे. तर ठीक आहे, जरा आपण जरा पुढे जाऊन जरा अजून माहिती घेऊयात, जेणेकरून आपल्याला अजून इतिहास कळेल किंवा चार भिंती म्हणजे काय किंवा त्याला कनेक्टेड जरा थोडंसं सर्व काय आपल्याला थोडंसं आत्मसात होईल. वरती लिहिले सातारा नगर परिषद. ठीक आहे, सातारा नगर परिषदेनं अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. जे सौंदर्य आहे आपलं, म्हणजे ऐतिहासिक असो किंवा नैसर्गिक असो, तर त्यामध्ये भर घालण्याचं काम ऍक्च्युली सातारा नगर परिषद सातत्यानं करत आहे. तर जरा पुढे आपण वाचूयात. इसवी सन 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, बापूजी गुप्ते तसेच हुतात्म्य पत्करणाऱ्या अनेक शूरवीरांच्या स्मरणार्थ इसवी सन 1957 मध्ये शाहूनगर वासियांनी आदराने पहिल्या स्वातंत्र्याच्या संग्रामाच्या शताब्दी निमित्ताने उभारलेल्या क्रांती स्मृती स्तंभाचे व ऐतिहासिक चार भिंतीचे तसेच या परिसराचे नूतनीकरण करण्यात आले. महाराष्ट्र दिन 1 मे 2001. ठीक आहे, म्हणजे याचं काहीतरी नूतनीकरण करण्यात आलं आहे. जे काय पडझड झाले असेल ते सर्व काही व्यवस्थित करून बांधकाम चांगल्या पद्धतीने केलं आहे. त्यामुळे तर आज इतकं छान वाटतंय सर्व काही पाहून. तर जरा आपण अजून जरा पुढे जाऊयात, बघूयात जरा चारी बाजूला. अख्ख्या आपल्या देशाला प्रेरणादायी असलेल्या स्त्री असूनही जिच्या हातामध्ये मर्दाना खेळ सगळा, अशा आपल्या इतिहासातील वंदनीय झाशीची राणी लक्ष्मीबाई ही सातारा तालुक्यातील धावडशीच्या तांबे घराण्यातील मुलगी. काशी येथे 1835 मध्ये जन्म. झाशीचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी 1842 साली लग्न. पहिल्या स्वातंत्र्य युद्धात अतुल पराक्रम आणि 1858 साली मृत्यू. अत्यंत खतरनाक लढणारे व्यक्तिमत्व एक स्त्री म्हणजे झाशीची राणी ही आपण पाहिलेलंच आहे. अक्षरशः हे वाचताना सुद्धा मला असे पण अंगाव शहारे आले, अक्षरशः शहारे. तर अशा वीरतीला नमन. थँक्यू सो मच डॅडी. तर सर्वच आपल्या युट्यूब फॅमिलीला खूप छान प्रकारे माहिती दिली, लिहिलेलं खूप छान वाचून दाखवलं, त्याबद्दल धन्यवाद. खरंच आहे डॅडी, कायम म्हणजे सपोर्ट करता आणि थँक्यू सो मच. वेलकम बाळा. रिअली सो म्हणजे आज म्हणतात असं काय अचानक की खरंच कायम सपोर्टिव्ह असतात डॅडी. ओ सो काय अडचण नाही. तर काय जरा थोडस बऱ्याच वेळा मी म्हणत असतो ना असं की जरा थोडस हलकं फुलकं जीवन तर जगलंच पाहिजे खरं तर. आणि काय विषय आहे जे आहे ते मला सांगतो. काय होतं मध्ये कधी कधी आपल्याला थोडस नैराश्य येतं विना कामाचं. की जसं काय झालं, दुपारी थोडस मी जरा झोपलो. रिअल सांगतो, सकाळी मी फार आनंदात होतो सकाळी, पण दुपारी जरा जेवण झालं मस्तपैकी झोपलो की जास्त झोप झाली. कसं होतं माहिती ना, जरा असं थोडस कधी कधी असं नैराश्य येतं. हिला विचार तुला काय कसं वाटतंय, ती म्हणजे मला छान झाली झोप झाली की ताजं तावरण, पण कदाचित माझे जरा जास्त झोप झालेली असावी. त्यामुळे थोडस मला काय झालं की डिप्रेशन आलं होतं. असं शांतता इतरांना मी सांगतो आनंदात राहावं, खुशीत राहावं, पण ती झोप झाल्यानंतर मला तसं थोडं झालं कसं तरी. पण ज्यावेळेस मी असं निसर्गाच्या वातावरणात परत फिरायला आलो, त्यावेळेस परत उत्साह, परत तोच जोश. त्यामुळे थोडस असं एकटं राहणं किंवा काही गोष्टी टाळल्या पाहिजे त्या, आणि थोडस असं निसर्गाच्या वातावरणात येऊन निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे. दीप, माझा बाळ दीप, त्याला जाणीवपूर्वक आज कॅमेरा दिला, म्हणजे कॅमेरा धरायला दिला, मोबाईल. तर त्यानं एकदम चांगल्या रीतीनं शूटिंग केलं. म्हणजे काय कहू ना, पहिल्यांदाच त्यानं धरलेला आहे, पण त्यानं चांगलं केलं. मी बघितलं थोडंसं आता, मला बरं वाटलं. जरा कुठंतरी मुलं घडत आहेत एका वेगळ्या ट्रॅकवरती, चांगलं वाटलं मला.
त्यानंतर ही दोघं बी नेहा दीप मला स्वतःला फार सपोर्ट करतात आणि आमची टीम झाली. टीम प्रत्येक गोष्ट करायचं म्हटलं तरी मला असं वाटतं चला की करू, ते म्हणतात पप्पा चला की करू, आणि जी बॉन्डिंग आहे ती भारी झाली. त्यामुळे मला एक छान वाटतं एकदम. घरातल्या घरातच टीम तयार झाली. तर खरं तर आज तुझा सपोर्ट केला त्याबद्दल खरंच बाळा थँक्यू. आणि मला खरंच बरं वाटतं की पहिलं कसं असं जरा वाटायचं पहिलं की सपोर्टिंग रोल नाही कोण पहिलं, म्हणजे कधी लय दिवसापूर्वी. आता भरपूर आहेत आपलं टीमवर्क आहे, व्यावसायिक टीमवर्क आहे. ते आत्ताचा विषय हाय मोठा, काय विषय नाही, सर्वच राहते. पण आता घरातल्या घरात बी म्हणजे आपल्या घरात लगेच जवळच कोणतरी सपोर्टिंग करते घरातलंच, म्हणजे तुम्ही करताय कंटिन्यू माझ्या बरोबर आहे. तर त्याचं मला भारी वाटतं. किती वेळा तुम्हाला सांगतो की ही करू ती करू भारी वाटतं थोडंसं. तर तुझं पुनश्च एकदा आभार, धन्यवाद आणि तुझं भरभरून कौतुक. आणि इथून पुढेही तू अशी साथ द्यावी आणि तू देणारच का, तर तुझा बाळ आहे. छान. आता मी तर व्हिडिओ खेळा, मी आज पहिल्यांदा व्हिडिओ खेळला, मला खूप आनंद झाला. हा निसर्ग बघून पण मला खूप आनंद झाला, फ्रेश वाटला हा निसर्ग बघून. ह्या चॅनलला, आपल्या चॅनलला, युट्यूब फॅमिलीला अजून भरभरून सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हो, आता आपलं रेग्युलर जसं पहिल्यासारखं व्हिडिओज येणार आहेत. तर तुम्ही सबस्क्राईब केल्याने व्हिडिओ तुम्हाला दिसतील. सो लाईक शेअर सबस्क्राईब आणि कायम सपोर्ट असंच राहू द्या, तुमचं सुद्धा व तुमचं सुद्धा. धन्यवाद. धन्यवाद. बाय. बाय. टाटा.